ये खबर है, भारत अब दुनिया की चौथी सबसे बड़ी अर्थव्यवस्था वाला देश बन गया है। देश के नाम में बहुत बड़ी कामयाबी है। नीति आयोग के सीईओ वी.आर. सुब्रमण्यम उन्होंने कहा है की म्हणजे सगळ्यात हायेस्ट लेवलला आपलं पॉप्युलेशन सध्याच्या स्थितीला आहे आणि जीडीपी पर कॅपिटा जर आपण पाहिलं सध्याच्या स्थितीला, खूप लक्ष देऊन ऐका हा वर्ड, जीडीपी पर कॅपिटा हा तुमचा 2,937 USD एवढा आहे आणि आपण जगामध्ये 194 कंट्रीज पैकी आपण 143 कंट्री म्हणजे आपण 143 रँकवर आपण स्टँड करतो। स्टॅटिस्टाचा रिपोर्ट आहे। अर्थव्यवस्था के मोर्चे पर भारत के लिए ये बहुत बड़ी खबर है और अच्छी खबर भी है। भारत बना है दुनिया की चौथी बड़ी अर्थव्यवस्था। जर तुमची 4.19 ट्रिलियनची जर तुमची इकॉनॉमी असेल आणि त्याच्यातला 50% जर वेल्दी पीपलकडे असेल, 50-60% पार्ट आणि लाईक हार्डली 5 to 6% पीपलकडे जर तुमची वेल्थ असेल कंट्रीची, तर त्या कंट्रीची जीडीपी कितीही वाढू किंवा रँकिंग कितीही वाढू त्याला काही महत्व नसते। या प्रश्नाचं उत्तर तर एकच आहे की कॉन्स्टिट्यूशनला व्यवस्थित यूज करा। जर कॉन्स्टिट्यूशनला आपण व्यवस्थित यूज केलं, प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टी जर फॉलो केल्या आणि कॉन्स्टिट्यूशनला जर आपण न्याय दिला, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींना आपण न्याय दिला, बाबासाहेबांच्या विजनला न्याय दिला, तर मला असं वाटतं की आपण अमेरिकासारख्या 50 कंट्र्यांना उडवू शकतो। Please follow, like, share, comment and subscribe the Samyak Kranti channel. Thank you. जय भीम, नमो बुद्धाय। सम्यक क्रांती चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। आज आपल्यासोबत राहुलजी आहेत लंडनवरून आणि आजचा जो विषय आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। भारताची 4.19 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था, एवढी मोठी अर्थव्यवस्था सांगितली जाते, तरी सुद्धा माणसाचं जीवन अजूनही गरिबीत आहे, अजूनही हालाकीचं आहे, अजूनही माणसाला अनेकांना एक वेळचं अन्न मिळत नाही, अशी भारताची परिस्थिती असताना एवढं मोठं भारताची अर्थव्यवस्था सांगितली जाते। त्याच्याबद्दल नेमकं खरं काय आहे, त्याची सत्यता काय आहे, हे राहुलजी यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत। आपणा सर्वांना माहिती आहे की राहुलजी लंडनमध्ये असतात आणि लंडनमध्ये एक खूप मोठी कंपनी ते चालवतात आणि अर्थव्यवस्था हा त्यांचा अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे। त्या विषयात ते अतिशय पारंगत आहे। गेले अनेक वर्ष अर्थव्यवस्थेच्या बाबतीत ते जगातील मोठमोठ्या कंपन्यांना ते ॲडवाईस देत असतात आणि त्यासाठी ज्या अनेक कंपन्या आहेत त्यांना राहुलजींचं अपॉइंटमेंट घ्यावी लागते, परंतु राहुलजी आपल्यासोबत या विषय अतिशय सामान्य लोकांना जावा हा विषय, त्यामुळे त्यांनी आपल्यासाठी हा वेळ काढलेला आहे। राहुलजी एक खूप मोठे अर्थतज्ञ आहेत आणि वंचित बहुजन आघाडीमध्ये ते राष्ट्रीय कार्यकारिणी इंटरनॅशनल कार्यकारिणीमध्ये सेक्रेटरी आहेत आणि त्यांचं स्वागत आहे। राहुलजी, खूप खूप स्वागत तुमचं। जय भीम। जय भीम, जय संविधान। दिलीपजी, राहुलजी, हा विषय फार गंभीर आहे आणि तुम्ही जो काही वेळ दिलेला आहे, तुमच्या वेळाचं खूप महत्त्व आहे, त्यामुळे तुमचा जास्त वेळ न घेता आपण या विषयाकडे वळत आहोत। हा जो विषय आहे ही भारताची जी अर्थव्यवस्था आहे ही 4.19 ट्रिलियन बोलली जाते, तर तरी सुद्धा मानसिकदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या हे सगळे प्रश्न आहेत, हे गंभीर आहेत। सामान्य माणसाचं जीवन अतिशय खडतर आहे। तर या बाबतीत आपली काय भूमिका आहे की हे जे बोललं जातं, आपण एक अर्थतज्ञ म्हणून याच्याकडे कसं आपल्याला समजण्याची गरज आहे की बीजेपी हा कोणताही एक मुद्दा घेतं, काहीतरी एक नवीन इकॉनॉमिकल स्टंट येतो आणि तो स्टंट भारतभर ते चालवतात, जगभर चालवतात आणि जगामध्ये हा मेसेज चुकीचा जातो, कारण जो स्टंट हे चालवतात तो स्टंट अशा पद्धतीने चालवला जातो की त्या पद्धतीमध्ये आपल्याला असं वाटतं की भारताने काहीतरी वेगळंच केलेलं आहे, पण ऍट द एंड ऑफ द डे जो सोल्युशन असतो किंवा जे केलेलं असतं ते व्यर्थ असतं, त्याचं काही युटिलाइज नसतो। आता कसं झालंय, तुम्ही अशी लोक भरले होते तुमच्या मंत्रिमंडळामध्ये की तुम्हाला आता म्हणजे आता रिसेंटली तुम्ही पाहिलं असेल की ऑल पार्टी डेलिगेशन तुम्हाला बनवायला लागले। त्याचं रिझन काय? आज 15 वर्ष तुम्ही सत्ता गाजवली, आज 15 वर्ष तुम्ही म्हणता की आम्ही सुपर पॉवर बनणार आहोत आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे एक साधे व्यवस्थित हँडलिंग देणारे
लोक खासदार तुमच्याकडे तुम्ही निर्माण करू शकले नाही, तुम्ही लीडर्स निर्माण करू शकले नाही, कारण तुम्ही प्रत्येक वेळेस तुमच्या लीडर्सला डॉमिनेट करत नाही. आणि आता तुम्ही काँग्रेसमधली काही लोक घेऊन गेले, बाकीच्या ऑल पार्टी डेलिगेट्स तुम्ही घेऊन गेले. त्याच्यातले एकच आपले महान व्यक्तिमत्व, त्यांच्याबद्दल थोडीशी टिप्पणी करावीशी वाटते मला. शशी थरूरजी, काँग्रेसी. ते म्हणतात की त्या दिवशी त्यांनी एक ट्विट केला होता. त्या ट्विटमध्ये त्यांनी जाताना सांगितलं, ते काहीतरी इंग्लिश थोडंसं बोलले फॉरेन ऍक्सेंट मध्ये इंग्लिश बोलून काय होत नसते साहेब. काम करायला लागतं ग्राउंडवर जाऊन लोकांमध्ये. ठीक आहे. आणि दॅट वी हॅव टू अंडरस्टँड दॅट एव्हरी वन कॅन टॉक इन लाईक डिफरंट लँग्वेज, अँड एव्हरी वन कॅन टॉक इन like the UK accent and the German accent, or you can say around the USA accent. That's not a big issue. Shraddha Kapoor also talk in a Spanish. She talks in a Germany, but she's an actor, right? तुम्ही नेते आहात. तुम्ही नेते आहात आणि जेव्हा तुम्ही तुमचं भाषण आणि ते काय एक हे संपवता, तेव्हा तुम्ही जय हिंद म्हणता. ठीक आहे. काँग्रेसी लोकांनी समजून घ्या की ते जय हिंद नावाचं कोणताही वर्ड कॉन्स्टिट्यूशन मध्ये, भारतीय कॉन्स्टिट्यूशन मध्ये लिहिलेला नाहीये. त्यामुळे जय हिंद हा शब्द तुम्ही यूज करता तुमच्या स्वतःच्या कामांसाठी किंवा स्वतःच्या भाषणबाजीसाठी तुम्ही यूज करू शकता. पण जेव्हा तुम्ही एखादं भारतीय किंवा भारताच्या रिलेटेड एखादं काम करण्यासाठी बाहेर देशांमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला जय भारतच बोलायला लागेल. तुमच्याकडे कोणताही ऑप्शन नाही. सो तुम्ही हे थोडं समजून घ्या. आणि तुमच्या काँग्रेसचे जे ऐकत असतील त्यांनी जरा आपल्या नेत्यांना पण समजवा. आम्ही रिट्विट केलेलं आहे राहुल गांधीजींना आणि काँग्रेसला. तर त्याच्याकडे तुम्ही जरा लक्ष द्या. नाहीतर असेच तुम्ही ऑलरेडी संपलेले आहात. अर्जुन अभिमन्यू करून करून आणि अजून संपून जाताल थोड्या दिवसामध्ये. चला, कमिंग टू द पॉइंट. इंडियाज इकॉनॉमिक ओव्हरव्ह्यू म्हणजे 2025, आता जो हा मुद्दा यांनी ऑल अगेन जो बीजेपीचा चालवलेला आहे, त्याच्यामध्ये ते असे म्हणतात की जी नॉमिनल जीडीपी आहे तुमची सध्याची, जर तुम्ही सध्याची पाहिली, ती तुमची 4.19 ट्रिलियनला गेली आणि आपण जपानला मागे टाकून 4थ्या नंबरवर आलेलो आहोत. हा गाजावाजा आता एकदम जोरात चालू झालेला आहे. एकदम जोरात चालू झालेला आहे. याची मार्केटिंग डिजिटल ऍज युजल, म्हणजे डिजिटल मार्केटिंग इज इक्वल टू दी आता पॉलिटिकल पार्ट्या असं झालेलं आहे. तर आपल्याला समजून घ्यायला लागेल सर्वप्रथम की भारताची पॉप्युलेशन 2025 सेन्सेस तर झाला नाहीये, ऍव्हरेज एस्टिमेटेड बघूया आपण. भारताची जी पॉप्युलेशन आहे सध्याच्या स्थितीला, ती 1.46 बिलियन एवढी आहे सध्याच्या स्थितीची. म्हणजे सगळ्यात हायएस्ट लेवलला आपलं पॉप्युलेशन सध्याच्या स्थितीला आहे. आणि जीडीपी पर कॅपिटा जर आपण पाहिलं सध्याच्या स्थितीला, खूप लक्ष देऊन ऐका हा वर्ड, जीडीपी पर कॅपिटा हा तुमचा 2,937 USD एवढा आहे. आणि आपण जगामध्ये 194 कंट्रीज पैकी आपण 143 कंट्री, म्हणजे आपण 143 रँकवर आपण स्टँड करतो. स्टॅटिस्टाचा रिपोर्ट आहे आणि मायक्रोट्रेंड्सचा रिपोर्ट आहे. मायक्रोट्रेंड्स.com आणि स्टॅटिस्टा.com. आपण स्टँड करतो 143 आणि आउट ऑफ 194. आणि आपण असं म्हणतो की आपण जगातली वेल्दीएस्ट म्हणजे 4 नंबरची इकॉनॉमी बनलेलो आहोत. 4 नंबरची जीडीपी आपण प्रोड्यूस करतो. जीडीपी आणि तुमचा कंट्री याच्यामध्ये होणारे ऑपरेशन्स, इकॉनॉमिक, सोशल, एज्युकेशनल आणि मानसिक दृष्ट्या म्हणजे मेंटल किंवा लोकांपर्यंत शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचणाऱ्या गोष्टी, म्हणजे जर तुमची 4.19 ट्रिलियनची जर तुमची इकॉनॉमी असेल आणि त्याच्यातला 50% जर वेल्दी पीपलकडे असेल, 50-60% पार्ट, आणि लाईक हार्डली 5-6% पीपलकडे जर तुमची वेल्थ असेल कंट्रीची, तर त्या कंट्रीची जीडीपी कितीही वाढू किंवा रँकिंग कितीही वाढू त्याला काही महत्व नसतंय. त्यामुळे बाबासाहेबांनी प्रॉब्लेम्स ऑफ रुपीमध्ये ही बऱ्याच वेळा ह्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की गोल्ड स्टँडर्ड्स आणि गोल्ड रिझर्व्स या गोष्टी किती इम्पॉर्टंट होत्या. याच्यामध्ये आपल्याला सिलेक्ट करणं किती इम्पॉर्टंट होतं. गोल्ड एक्सचेंज स्टँडर्डच्या ऐवजी आपण गोल्ड रिझर्व्ह जर आपण यूज केला असता तर आज आपली परिस्थिती खूप वेगळ्या पद्धतीची असते. आपण थोडं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू निलेशजी. आता आपण म्हणतोय की आपण 4थ्या रँकवर आलो. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ द युनायटेड स्टेट्स, चायना, जर्मनी, इंडिया आणि जपान. याच्यामध्ये आपण थोडं कम्पॅरेटिव्ह अनालिसिस करू आणि अंडरस्टँड करू की व्हॉट एक्झॅक्टली द इश्यू आणि काय प्रॉब्लेम्स होतात आणि काय कशा पद्धतीने आपण ते टॅकल करायला पाहिजे. आता आपण जर पॉप्युलेशन पाहिलं, युनायटेड स्टेट्सचं पॉप्युलेशन जवळपास एक 34 मिलियन.
चायना जवळपास 1.42 बिलियन, जर्मनी अराउंड जर्मनीत एकदमच कमी आहे म्हणजे 0.083, आणि इंडिया जवळपास 1.44 बिलियन हायएस्ट सध्याच्या स्थितीला, आणि जपान आहे जवळपास तुमचं 0.124. म्हणजे तुम्ही जर ऍज कम्पॅरेटिव्हली जर पॉप्युलेशन पाहिलं तर पॉप्युलेशन मध्ये आपण सर्वात टॉप लेवलला येतो, सर्वात हायएस्ट पॉप्युलेशन, सर्वात जास्त पॉप्युलेशन आपल्याकडे आहे आता सध्याच्या 2025च्या ट्रेंडनुसार. आता जर तुम्ही नॉमिनल जीडीपी बघितली, जी आता आपण जीडीपीचं जे रडगाणं लावलंय सगळीकडे, ठीक आहे, इन युएसडी बघू नॉमिनल जीडीपी, आणि त्याच्यानंतर जीडीपी पर कॅपिटा पण बघू आपण. तर नॉमिनल जीडीपी इन युएसडी जर तुम्ही पाहिलं ते जवळपास युनायटेड स्टेट आहे 30.51 ट्रिलियन, चायना आहे 19.23 ट्रिलियन, जर्मनी आहे 4.74 ट्रिलियन, आपण आहोत 4.19 ट्रिलियन, आणि जपान आहे 4.18 ट्रिलियन. मग मला सांगा, एवढी हायएस्ट पॉप्युलेशन असताना तुमचा जो नॉमिनल जीडीपी आहे तो ऍज कम्पेअर टू म्हणजे युनायटेड स्टेट 30.51 ट्रिलियन वर आहे, चायना 19 वर आहे, आणि तुम्ही 4 वर आहात. लेट्स टेक एन एक्झाम्पल नेक्स्ट लेवल, जीडीपी पर कॅपिटा इन युएसडी जर तुम्ही पाहिला तोही तुमचा तसाच आहे. त्याच्यामध्येही तुम्ही जर पाहिलं सध्याच्या स्थितीला, म्हणजे आता जसं मी तुम्हाला सांगितलं की युनायटेड स्टेटमध्ये जो जीडीपी पर कॅपिटा आहे तो जवळपास 89,110 युएसडीज आहे. 89,000 हा. चायनामध्ये 13,619 युएसडी आहे, 13,690 युएसडीज आहे, आणि जर्मनीमध्ये 55,910 युएसडीज आहे, आणि भारतामध्ये फक्त आणि फक्त 2,937 एवढा युएसडीज एवढा तुमचा जीडीपी पर कॅपिटा आहे. जपानमध्ये जर तुम्ही पाहिलं तर 33,950 एवढा जीडीपी पर कॅपिटा आहे. 2025चा रिपोर्ट आहे, स्टॅटिस्टा, मायक्रोटेंट्स, फोर्ब्स, तुम्ही सर्वीकडे पाहू शकता, हे तुम्हाला डिजिट सगळे भेटून जाते. तर आपल्याला समजून घेण्याची गरज आहे की जेव्हा आपण मार्केटिंग करतो, मला असं वाटतं यावेळेस जरा कमी मार्केटिंग केली आहे, कारण त्यांना कळालं की रिसेंट झालेला जो वॉरचा सिच्युएशन होता त्याच्यामध्ये आपली काय हालत झाली, त्यामुळे थोडासा मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग कंट्रोल ठेवलाय त्यांनी यावेळेस. तरी काही काही बुद्धिजीवी आहेत ते त्यांच्या पद्धतीने चालवत आहेत त्यांचा अजेंडा. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ द इन्फ्लेशन रेट म्हणजे महागाई. सध्याच्या स्थितीला युनायटेड स्टेटमध्ये जी महागाई रेट आहे, म्हणजे महागाईचा जो रेशो आहे सध्याच्या दर आहे तो 3.2% आहे. चायनाचा जर बघितला तुम्ही 1.8% आहे, जर्मनी 2.6%, जपान 1.5%, आणि भारत किती आहे 5.4%. काय करायचं तुमच्या 4.19 ट्रिलियन युएसडीच्या इकॉनॉमीचा? जर तुमच्या कंट्रीमध्ये इन्फ्लेशन रेट हा 5.4% म्हणजे पहिल्या 5 कंट्रीजमध्ये ऑलमोस्ट डबल लेवलवर आहे, तर तुमचा एवढी सगळी इकॉनॉमी घेऊन फायदा काय? लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ द अनएम्प्लॉयमेंट रेट. युनायटेड स्टेटमध्ये 4.2% आहे, चायनामध्ये 5% आहे, जर्मनीमध्ये 3.1% आहे, जपानमध्ये 2.6% आहे, आणि भारतामध्ये किती आहे 5.3%. अनएम्प्लॉयमेंट रेट सर्वात हायएस्ट. लेट्स टेक एन एक्झाम्पल ऑफ द युथ अनएम्प्लॉयमेंट रेट, म्हणजे तुमची जी व्हर्जिन पॉवर असते, जे मी नेहमी म्हणतो एखाद्या कंट्रीची. युनायटेड स्टेटचा युथ जो आहे तो जवळपास 8.5% एवढा त्याचा अनएम्प्लॉयमेंट रेशो आहे, रेट आहे सध्याच्या स्थितीचा. चायनाचा 13%, जर्मनी 6%, आणि जपान तुमचा 6.5% आहे, आणि इंडिया भारत 23%. तुमचा 23% युथ हा अनएम्प्लॉयड आहे, व्हर्जिन पॉवर ऑफ युअर कंट्री. आता तुम्ही मला सांगा की कसं करायचं, कसं पुढे जायचं? म्हणजे आता तुम्ही जे सांगताय ते एक प्रकारे जुमलेबाजी किंवा भपकेबाजीच म्हणावं लागेल. कारण जीडीपी रेट कमी असेल, इन्फ्लेशन रेट जास्त असेल, तर जो सामान्य लोकांना जो त्याचा फायदा व्हायला पाहिजे तो फायदा होतच नाही. म्हणजे हा फायदा फक्त अडाणी, अंबानी आणि सगळे जे बिझनेसमॅन आहे त्यांनाच होतोय असं दिसतं. म्हणजे जवळपास 1 ते 2% लोकांना त्याचा फायदा आहे ते इकॉनॉमी वाढली तर, परंतु सामान्यांना काही फायदा नाही.
आणि सामान्यानं खुश होण्याचं काही कारण आहे? बाबासाहेब नेहमी म्हणायचे की गोष्ट डिसेंट्रलाइज झाली पाहिजे. जेव्हा ती सेंट्रलाइज होते म्हणजे एक सर्टन ग्रुपसाठी किंवा सर्टन लोकांसाठी तुम्ही ती वेल्थ जर एंगेज करताय, तर त्याच्यानंतर सामान्य माणसापर्यंत म्हणजे गरीब हा गरीब राहतोय आणि जो अमीर आहे तो अमीर बनत चाललाय. त्यामुळे तुम्ही कितीही म्हणजे भारत कितीही वरती गेला, तरी पण ऍज अ भारत, ऍज अ ग्रुप, ऍज अ फॅमिली आपण वरती जात नाही आहोत. आपल्याला या गोष्टींकडे लक्ष देण्याची गरज आहे. तुम्ही पॉवर्टी रेट बघा ना सध्याच्या स्थितीचा. जो अमेरिकेचा जो पॉवर्टी रेट आहे म्हणजे गरिबी, ती आहे जवळपास 11.4%. ठीक आहे. चायनाची गरिबी तर एकदमच कमी झालेली आहे आता म्हणजे 0.6% आहे. आणि जर्मनीमध्ये जर पाहिलं तुम्ही तर 16.7% म्हणजे 16.7%. जपानमध्ये बघितलं तर 15.7% आणि भारत कितीवर आहे? 22%. सर्वात हायएस्ट. म्हणजे अमेरिकेच्या डबल. आणि तुम्ही विश्वगुरू बनायला निघालेत. तुम्ही विश्वगुरूचा डंका मारताय. तुम्हाला इंग्लिश बोलता येत नाही धड. हिंदीला पण तुम्हाला टेलिप्रॉम्प्टर लावायला लागतो. आता हे बोलायला नाही पाहिजे, पण कसं असतं की जेव्हा युथ वैतागतो किंवा युथ भडकतो, तेव्हा मग ह्या गोष्टी आम्हाला बोलायला लागतात. कारण तसे तुम्ही सुधारणार नाही. कोणाला ना कोणाला तर बोलावंच लागेल. अहो तुम्ही सध्याच्या स्थितीची कंडिशन बघा ना काय चालू आहे. गिनी कोइफिशियंट नावाचा एक पर्टिक्युलर लाईक इकॉनॉमिकल टूल असतो. त्याच्यामध्ये इन्कम इक्वॅलिटी मोजली जाते. म्हणजे तुमचा जो इन्कम आहे तो कशा पद्धतीने म्हणजे अनइक्वल आहे. आता जसं मी युएस बद्दल नेहमीच सांगतो की ची एक सर्टन जी वेल्थ आहे 2.4% ऑफ पीपल ऑफ ग्रुप लाईक ते रन करतात. आणि जगभरातनं जर सध्याच्या स्थितीला जर तुम्ही पाहिलं तर जो सगळ्यात वेल्दीएस्ट पार्ट आहे युएसचा म्हणजे टेक पार्ट आहे, तो सगळी वेल्थ होल्ड करतो युएस मध्ये. पण तो त्याच्या कंट्रीला वरती घेऊन जातो. सर्वात हायएस्ट सध्याच्या स्थितीला इन्कम इनइक्वॅलिटी जी आहे ती तुमची युएस मध्येच आहे. पण जर त्याच्यानंतर तुम्ही भारतामध्ये पाहिलं, भारतासारख्या एवढ्या मोठ्या पॉप्युलेशन बेस्ड कंट्रीमध्ये आणि कंट्री डेमोक्रेटिक असल्यानंतर तुमचं कॉन्स्टिट्यूशन तुम्हाला सांगतं की कंट्री डेमोक्रेटिक आहे. ठीक आहे. आपल्याकडे डेमोक्रेसी अप्लाइड आहे, तरी आपल्याकडे 35% गेले पर्टिक्युलरली लाईक इनइक्वॅलिटी म्हणजे इन्कम इनइक्वॅलिटी आहे. लोकांपर्यंत पैसाच पोहोचलेला नाही आहे. आपल्याला या गोष्टी समजून घेण्याची खूप खूप गरज आहे. खूप म्हणजे खूप जास्त गरज आहे. हेल्थ एक्सपेंडिचर जर तुम्ही पाहिले 2025चे, आता जे हेल्थवर तुमच्या जे मेडिकलवर तुम्ही एक्सपेंडिचर करता, युएस जवळपास 17% एक्सपेंडिचर करतो. चायना जवळपास एक 6% करतो. जर्मनी 11% करतो. जपान तुमचा 10%, 10.9 म्हणजे जवळपास 11%. आणि आपण किती करतो? फक्त 3.8%. एवढी मोठी पॉप्युलेशन असताना. आता तुम्ही हेल्थवर करताय, चला मान्य केलं, पण तुम्ही पुअरिटी रेट तर बघा ना. सर्वात हायएस्ट पुअरिटी रेट तुमच्याकडे आणि हेल्थवर तुम्ही सर्वात कमी पैसा इन्व्हेस्ट करता. हे म्हणजे हे दुःखद आहे सगळं निलेशजी. एज्युकेशनचं घ्या तुम्ही. अमेरिका जवळपास 6% ऑफ देअर बजेट एज्युकेशनवर इन्व्हेस्ट करतो. जर तुम्ही जर्मनी पाहिलं, सॉरी चायना पाहिलं तर जवळपास 4.5%. जर्मनी पाहिलं तर 4.8%. जपान पाहिलं तर जवळपास 3.6%. आणि आपण किती करतो? 3.4%. एवढी मोठी पॉप्युलेशन असताना तुम्ही फक्त एज्युकेशनवर एवढाच पैसा खर्च करता. सॉरी 3.4% पण नाही, 3% आहे. सर्वात कमी. लिटरसी रेशो जर तुम्ही सध्याच्या स्थितीचा पाहिला, लिटरसी रेशो सगळ्यात हायएस्ट म्हणजे सगळ्यात इम्पॉर्टंट. अमेरिका 99% आहे. चायना 97% आहे. जर्मनी 99% आहे. जपान तुमचा पाहिला तर 99% आहे. आणि आपण कितीवर आहोत? 75%, 77%, 77.7 आहे आजचा रेट. म्हणजे लिटरसी तुमच्याकडे सगळे अडाणी ठेवलेले आहे तुम्ही. कारण एज्युकेशनवर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट नाही केला, हेल्थवर तुम्ही पैसा इन्व्हेस्ट नाही केला, इन्कम इक्वॅलिटीज मध्ये तुमचे प्रॉब्लेम्स क्रिएट केलेले आहेत तुम्ही. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्या, या सगळ्या गोष्टींना आपण जर आत्मसात केलं, तेव्हा तुम्हाला समजेल की जेव्हा तुम्ही 4थ्या नंबरवर आहे, तुम्ही पहिल्या नंबरवर गेले, तरी तुमच्याकडे जर इन्कम इक्वॅलिटी नसेल, प्रत्येक गोष्टीला इक्वॅलिटीमध्ये ड्राईव्ह करणं गरजेचं असतं. हे रिव्हॉल्युशन्स होत राहतात. प्रत्येक 50 इयर्स मध्ये एक रिव्हॉल्युशन होतो. पण त्या रिव्हॉल्युशनला तुम्हाला इक्वॅलिटीमध्ये ड्राईव्ह करणं खूप गरजेचं असतं. अनटिल अँड अनलेस तुम्ही इक्वॅलिटीमध्ये त्या रिव्हॉल्युशनला डायल्यूट करत नाही किंवा तुम्ही त्याला त्या फॉर्म मध्ये आणत नाही, तोपर्यंत तळागाळाच्या माणसापर्यंत, मार्जिनलाइज कम्युनिटीज पर्यंत ह्या गोष्टी पोहोचत नाहीत. त्यामुळे
तुम्ही पहिल्या नंबरवर या, तुम्ही डिंगे मारा, तुम्ही महासत्ता बना, तुम्ही 50 लाखाचे कपडे घाला, तुम्ही कोणत्याही विमानामध्ये फिरा, पण शेवटच्या तळागाळातल्या माझ्या माणसांपर्यंत जोपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी पोहोचत नाहीत तोपर्यंत तुमच्या अमिरीला काही महत्व नाही. अहो, तुम्ही भारताची सध्याच्या स्थितीची जर कंडिशन पाहिली, जो तुमचा चाइल्ड लेबर आहे, ठीक आहे, चाइल्ड लेबर अमेरिकामध्ये 1%, ठीक आहे, चायनामध्ये जवळपास पाहिलं तर तुम्ही 1.5% आहे, जर्मनीमध्ये 1% आहे, तुमचं जपानमध्ये 1% आहे, आणि आपल्याकडे चाइल्ड लेबर किती आहे? 11.8%, ऑलमोस्ट 12%. काय फायदा तुमचा फर्स्ट नंबरवर जाऊन? काय फायदा तुमचा फर्स्ट नंबरवर जाऊन? दॅट इज व्हॉट इज द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर. आणि मिनिमम वेज जर तुम्ही पाहिला, म्हणजे युएसडीज मध्ये पाहू आपण मंथली, पर मंथ, तर युएस मध्ये 1500, म्हणजे 1500 युएसडी म्हणजे 1500 मिनिमम द्यायलाच लागतो. आणि तुम्ही जर पर्टिक्युलरली चायनामध्ये पाहिला तो थोडासा कमी आहे, पण ऍव्हरेज 30,000 मध्ये ते देतात, म्हणजे रुपीज मध्ये, म्हणजे 300 युएसडी मिनिमम. जर्मनीमध्ये तो हाय आहे सर्वात, जवळपास तुम्ही 2000 युएसडी तुम्हाला द्यायला लागतो मिनिमम वेज. जपानमध्ये तुम्हाला 1500, आणि आपल्याकडे किती आहे? 180 युएसडी ओनली. ओनली 180 युएसडी. मग तुम्ही मला सांगा की 180 युएसडी सर्वात कमी, म्हणजे तुमचा मिनिमम वेज, म्हणजे एका माणसाला देण्याचा पगार तुम्ही वाढवू शकले नाही मिनिमम, आणि तुम्ही कसल्या वार्ता करता महासत्ता बनायच्या? फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट जर पाहिलाय तुम्ही, एफडीएचा इनफ्लो इन युएसडी जर पाहिला, जवळपास 275 बिलियन युएसडीचा अमेरिकामध्ये झालाय 2000, म्हणजे या 25 मध्ये, 24-25 मध्ये. चायनामध्ये 190, जर्मनीने थोडासा कमी एफडीआय घेतलेला आहे. आणि ऍज कम्पेअर टू जर तुम्ही बाकीच्या कंट्रीजशी कम्पेअर केलं तर भारत फक्त 65, म्हणजे तुमचा 65 बिलियन युएसडीचा तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही जर बिझनेस करता, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट करता, आणि त्याला कम्पेअर तुम्ही शेवटच्या 5 वर्षाने केलं, तर जवळपास 47% तुमची एफडीआय घसरलेली आहे खाली. लोकांना तुमच्यात पैसाच इन्व्हेस्ट करायचा नाहीये, त्यामुळे करन्सी डिव्हॅल्युएशन होतंय. काल हिस्टॉरिकली पाऊंडचा रेट तो जवळपास 115.87 वर पोहोचलाय रुपीचा, म्हणजे तुमचं एक पाऊंड विकत घेण्यासाठी तुम्हाला 115.87 रुपीज द्यायला लागतात. हिस्टॉरिकल झालेला आहे. याचं उत्तर कोणाकडे आहे का? याची पण एक डिजिटल मार्केटिंग करा म्हणावं बीजेपी वाल्यांना. या सगळ्या गोष्टी आहेत निलेशजी, आणि या सगळ्या गोष्टी जोपर्यंत आपण अंडरस्टँड करत नाही, सामान्य जनतेपर्यंत आपण या गोष्टी पोहोचत नाही, तोपर्यंत त्याही गरिबांना, बिचारांना, कारण ते लोकांची लिटरसी नाहीये, त्यांना या गोष्टी माहिती नाहीये. आणि मला असं वाटतं की आपण एक जरिया आहोत या गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. व्हॉट आय फील. खूप खूप महत्वाची या ठिकाणी माहिती देत आहात की जी काय मीडियामध्ये भपकेबाजी चाललेली आहे आणि सरकार जे काय खोटे आकडेवारी देत आहेत, त्या खोट्या आकडेवारीला एक मोठी चपराक या ठिकाणी तुम्ही देत आहात. आणि जी वस्तुस्थिती आहे त्या वस्तुस्थितीला सामोरे जाऊन पुढची जी काय रणनीती आहे किंवा पुढची जी काय पुढचं जे काय कार्य असेल त्या पद्धतीने घेतलं पाहिजे, हे तुम्ही या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करता. खूप खूप छान. या ठिकाणी आपण दुसऱ्या प्रश्नाकडे इवन त्याच्या अगोदर निलेशजी, जर मला तुम्ही विचारलं की जसं तुम्ही आता सांगितलं की ज्या पद्धतीने म्हणजे गरीब लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचत नाहीये, तुम्ही विचार करा, आज तुमच्या एका गरीब माणसाला, एक स्लम मध्ये राहणाऱ्या एका गरीबाला, त्याला उपासमारी किती आहे? म्हणजे जो तुमचा ग्लोबल हंगर इंडेक्स जर पाहिला तुम्ही आता सध्याच्या स्थितीला, ठीक आहे, जो तुमचा ग्लोबल हंगर इंडेक्स असतो तो अमेरिका 5% वर आहे, 5 नंबरवर येते, सॉरी, रँकिंग आहे, स्कोर असतो तो. तुमचा चायना जो आहे तो 9.2% वर आहे, जर्मनी तुमचा 3.1% वर आहे, आणि जपान तुमचा 7, आणि भारत कितीवर असेल? 29.8 चा स्कोर आहे ग्लोबल हंगर इंडेक्सवर, उपासमारी. वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स पाहू आपण, वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स पाहू आपण. सध्याच्या स्थितीला तुम्ही जर तुमचा रँक बघितला वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्स मध्ये, अमेरिका 16, चायना 17, जपान 14, सॉरी, जर्मनी 14, जपान 54, आणि भारत 136 रँकवर आहे. टाळ्या वाजवा, जश्न बनवा.
टाळ्या वाजवल्या पाहिजे, याच्यासाठी जश्न झाला पाहिजे, मी असं म्हणेल. याचा वर्ल्ड हॅपीनेस इंडेक्सचा जर तुम्ही स्कोर पाहिला, तो जवळपास 6.9%, अमेरिका, चायना 5.2%, जपान 7%, सॉरी जर्मनी 7%, जपान 5.9%, आणि आपला स्कोर किती आहे? 3.5% ओनली. मग कसली तुमची 4.19 ट्रिलियन USD तुमची इकॉनॉमी आहे? मी टीका करत नाहीये, करायच्या म्हणून टीका करत नाहीये. तुम्ही इक्वॅलिटी आणा, बीजेपी वाल्यांनो, RSS वाल्यांनो, तुम्ही इक्वॅलिटी आणा, आम्ही तुमच्या पाठी उभे राहतो ना. तुम्ही इक्वॅलिटी कधीच आणली नाही, तुम्ही मनुवादी मेंटॅलिटीमध्ये राहिले. आणि मी सगळ्या भामनांना आणि सगळ्या RSS वाल्यांना पण नाही बोलत आहे, यांच्यातले काही जडके वांगे आहेत ना, काही बुजगावणे आहेत ना, यांच्यामुळे हा प्रॉब्लेम चालू आहे. यांच्यामध्ये पण ग्रुप्स आहेत, यांच्यामध्ये पण ग्रुप्स आहेत. त्यामुळे मी हे म्हणतो की ही जी बुजगावणे आहेत ना, या बुजगावण्यांना लाईनवर आणणं गरजेचं आहे. आणि ते तुम्हीच आणू शकता, कारण ती तुमचीच लोक आहेत, ती तुमचीच लोक आहेत. स्लम पॉप्युलेशन जर तुम्ही सध्याच्या स्थितीला पाहताल, तर अमेरिकामध्ये 0.2% आहे निलेशजी, फक्त 0.2%. चायनामध्ये 17.4% आहे, जर्मनीमध्ये 1.1% आहे, जपानमध्ये 0.4%, आणि आपल्याकडे किती आहे? 24.7%. काय करायचं? काय करायचं सांगा तुम्ही? एवढा मोठा चॅलेंज फार चालवताय, एवढं तुम्ही काम फारच भयानक करताय. वस्तुस्थिती आहे. एकदम भयानक वस्तुस्थिती आहे, एकदम भयानक वस्तुस्थिती. तुम्ही पहिल्या नंबरवर जरी पोहोचले ना, जोपर्यंत तुम्ही या सगळ्या गोष्टी इक्वली डिस्ट्रीब्यूट करत नाही, तळागाळातल्या माणसापासून अमीरापासून गरीबापर्यंत, तोपर्यंत तुमची कंट्री कधीच हॅपी होणार नाही, किंवा कधीच ती ती कंट्री म्हणून जाणवली जाणार नाही. आपल्याला बाबासाहेबांचं हे समता, बंधुता आणि स्वतंत्रता, हे बाबासाहेबांचं हेच होतं ना. इक्वॅलिटी इज द मोस्ट इम्पॉर्टंट टूल ऑफ बाबासाहेब कॉन्स्टिट्यूशन. बाबासाहेबांनी आयुष्य इक्वॅलिटीसाठी घालवलेलं आहे. आपल्याला एक गोष्ट समजून घ्यायला लागेल. तुम्ही इन्फ्रास्ट्रक्चरची जी क्वालिटी आहे, गडकरी साहेब जे इन्फ्रास्ट्रक्चर करत असतात ना, याची एक रँकिंग येते, इन्फ्रास्ट्रक्चर क्वालिटी रँकिंग वर्ल्डची. त्याच्यामध्ये 1 to 7 मध्ये आपल्याला रँकिंग असते. त्याच्यामध्ये अमेरिका 5.8 वर येतो, चायना 4.5 वर येतो, जर्मनी जवळपास 6 वर येतो, जपान 5.6 वर येतो, आणि आपण 3.2 वर येतो. काय फायदा तुमच्या इन्फ्रास्ट्रक्चरचा? जर तुम्ही क्वालिटीज देत नसताल इन्फ्रास्ट्रक्चरला, तर त्याचा फायदा काय? याच्या सगळ्यांचे रेफरन्सेस जर कोणाला पाहिजे असतील, हे जे पहिल्याच RSS चे पावसामध्ये बुजगावणे, आपल्या सगळ्या पहिल्या पावसामध्ये सगळे रस्ते आपले उखडून वाहून जातात तिथे. एक्झॅक्टली, हे जे बीजेपीचे बुजगावणे असतील ना, कोण सो कॉल्ड लाईक द रिसर्चर्स, त्यांनी मला पिंग करावं, त्यांना हे सगळे रेफरन्सेस देतो, आणि त्याच्यावर जरा स्टडी करून आपल्या मालकांना, तुमचे मालकच आहे, आमच्याकडे मालक पद्धत नसते, आमच्याकडे नेते असतात, आमच्याकडे लीडर्स असतात, तुमच्या मालकांना हे सगळे द्या आणि त्यांना सांगा जरा याच्यावर वर्क कर, नाही तर आम्ही समजवतो कसं करायचं ते. रोड ट्रॅफिक डेथ पर इयर, म्हणजे रोड मध्ये जे ट्रॅफिक मध्ये जे डेथ होतात तुमच्या रोडवरच्या प्रत्येक वर्षाच्या, त्या अमेरिकामध्ये 12% होतात, 12.4%, चायनामध्ये 18.2%, जर्मनीमध्ये खूप कमी होतात, 3.9%, आणि जपानमध्ये होतात 3.6%, सगळ्यात हायएस्ट आपल्याकडे 22.6%. बोलण्याचा उद्देश हा आहे की आपण या सगळ्या कामांवर का ना लक्ष देते? तुम्ही करताय काय नक्की? गरिबांकडे का ना लक्ष देते? गरिबांकडे का ना तुम्ही फोकस करत आहे? इक्वॅलिटी का ना आणत आहे? मनुवादाच्या मागे का लागले? हिंदुझमच्या मागे का लागलेले? ही कंट्री डेमोक्रेटिक कंट्री आहे, इथे कोण हिंदू मुस्लिम, इथे कोणी गुजराती हे काही नाहीये, हे सगळं सेकंडरी आहे, तुमचं कल्चर आहे. सगळ्यात पहिले इथे सगळेजण भारतीय आहेत, हा आपण का विसरून जातो? या गोष्टीवर आपण का ना लक्ष देत? कोणीतरी काहीतरी स्टेटमेंट मारली की त्याच्यावर सगळे बरोबर तुटून आहे. पडतात. अरे बीजेपीचे लोक किती घाण घाण स्टेटमेंट मारतात, त्याच्यावर तर कोण बोलायला तयार नाही. आपल्यामध्ये एकी आणावं लागेल सगळ्यात पहिली. हे जे आपले सो कॉल्ड लीडर आहेत ना आपल्यामधले, ते जाऊन इकडे तिकडे दुसऱ्या दुसऱ्या कंट्रीमध्ये जाऊन लेक्चर देत आहेत ना तुम्ही आता. तर जेवढा तुम्ही विरोध आपल्या लोकांना करता ना, तेवढाच विरोध अपोजिशन पार्टीला करायला शिका जरा. आले मोठे लीडर, आम्ही जर लिडरशिप काढली ना तुमची, मग सगळंच निघेल बाहेर. खरं आहे राहुलजी की आता जो
तळागाळातील समाज आहे तो शिकलाय, सवरलाय आणि त्याला सगळं समजतंय आणि तो सक्षम झालाय. तो देश चालवू शकतो, देशाला घडवू शकतो. परंतु ही मनुवादी मानसिकता पुढे येत नाहीये. प्रेक्षकांना विनंती आहे की कृपया आपण आपल्या कमेंटच्या माध्यमातून या महत्वाच्या विषयी आपले विचार नक्की मांडावे आणि जर आपल्याला विचार मांडता आले नाही तर किमान जय भीम, जय संविधान असं कमेंट तरी करावं. राहुलजी, मला आठवतंय की जो इंडियाचा पासपोर्टचा जो इंडेक्स रँक आहे तो 151 आहे, जवळपास 151 आहे. आणि दुबई, जर्मनी, जपान, कोरिया यांचा पासपोर्ट रँक 1 to 10 आहे आणि त्यांना जवळपास 160 to 170 कंट्रीमध्ये विदाऊट व्हिसा त्यांना ट्रॅव्हल करता येतो. परंतु भारताला आपल्या ज्या पासपोर्ट रँकमुळे फक्त 25 ते 27 कंट्रीमध्ये ट्रॅव्हल करता येतं, तेही म्हणजे एकदम म्हणजे आउट ऑफ बाउंडच्या कंट्रीज आहे ज्या ठिकाणी आपण जाऊ शकतो. आणि हे जे प्रोग्रेसिव्ह हे आहेत देश आहेत त्यांना 170 जवळपास 170 देशामध्ये प्रवास करता येतो विदाऊट व्हिसा. फक्त पासपोर्ट दाखवला की त्यांना त्या ठिकाणी एंट्री मिळते. ही परिस्थिती आहे इंडियाची पण पासपोर्ट रँकिंग मध्ये. तर राहुलजी, मला या सगळ्या गोष्टीबद्दल खूपच नवल वाटतंय की भारतामध्ये वेगळी परिस्थिती असताना सुद्धा मीडियाच्या माध्यमातून किंवा जे चेले चपाटे आहेत, भक्त आहेत, त्यांच्या माध्यमातून हे जे काही चुकीचं माहिती किंवा ट्रेंड पसरवलं जाते ते फार भयानक आहे. तर मला असं म्हणायचं आहे की ही जी काय आजची आपली जी चर्चा झाली, मुलाखत झाली, ती खूप महत्वाची आहे आणि भारताच्या दृष्टीने तसंच आर्थिक दृष्ट्या सामान्य माणसाच्या ज्या गरजा किंवा त्यांच्या ज्या काही नीड्स आहेत त्या समजून घेण्यासाठी खूप उपयुक्त ही माहिती आपण दिलेली आहे. तर या मुलाखतीची जी सांगता आहे म्हणजे याचा जो काय सरळ सरळ अर्थ होतो, याचा जो काही सोल्युशन आहे ते पण आपल्याकडे असणार आहे. तर नेमकं ते काय सोल्युशन आहे ज्याच्या माध्यमातून या समस्यातून भारताला बाहेर काढता येईल किंवा भारत याच्यातून बाहेर पडेल, तर त्याच्या काय समस्या आहे आणि उपाय काय आहे याच्यावर? या प्रश्नाचं उत्तर तर एकच आहे की कॉन्स्टिट्यूशनला व्यवस्थित यूज करा. जर कॉन्स्टिट्यूशनला आपण व्यवस्थित यूज केलं, प्रज्ञाशील आणि करुणा या तिन्ही गोष्टी जर फॉलो केल्या आणि कॉन्स्टिट्यूशनला जर आपण न्याय दिला, त्याच्यामध्ये लिहिलेल्या गोष्टींना आपण न्याय दिला, बाबासाहेबांच्या विजनला न्याय दिला, तर मला असं वाटतं की आपण अमेरिका सारख्या 50 कंट्र्यांना ओढवू शकतो. मी जवळपास 2 वर्षापासून बोलतोय की FTA, तुमचा FDA म्हणजे FTA म्हणजे तुमचा फ्री ट्रेड अग्रीमेंट जे आहे, FDI जे आहेत तुमचे, परत तुमचे GVC ज्याला ग्लोबल व्हॅल्यू चेन्स असं म्हणतात, या सगळ्या ज्या असतात पर्टिक्युलरली या गोष्टींना ड्राईव्ह करणं खूप इम्पॉर्टंट असतं. त्यांना व्यवस्थित हँडल करणं खूप इम्पॉर्टंट असतं, त्यांना मॅनेज करणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि हे करत असताना तुमच्या कंट्रीमधले विद्वान हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड असतात. त्याच्यामुळे आपल्याला हे समजणं गरजेचं आहे की आपण कशा पद्धतीने या गोष्टींना फॉलो करतोय आणि कशा पद्धतीने आपण या गोष्टींना न्याय देतोय. म्हणजे याच्यावर पूर्ण कंट्रीची ग्रोथ तुमची डिपेंड असते. जर तुम्ही रिसेंटली जर आपला भारत आणि इंग्लंडचा जर तुम्ही FTA बघितला, फ्री ट्रेड अग्रीमेंट बघितला, जो की 3 वर्षापासून यांनी रगडवून ठेवलेला आणि त्याची मी टीमही बघितली, जी टीम याच्यावर वर्क करत होती. त्याच्यामध्ये एकही मार्जिनलाइज कम्युनिटीचा मुलगा नव्हता, रिसर्चरमध्ये पण नव्हता आणि मेन बॉडीमध्ये पण नव्हता, फादर बॉडीमध्ये पण नव्हता. म्हणजे इंग्लंडमध्ये याचे डिस्कशन्स चालू होते, फिक्कीची लोक होते, फिक्कीची लोकांमध्ये पण एकही मार्जिनलाइज कम्युनिटीचा माणूस त्यांनी इन्व्हॉल्ड केला नव्हता. मला असं वाटतं की ह्यांच्याकडेच विद्वान आहेत वाटतं आणि बाकीच्यांकडे विद्वान नाहीये आणि त्याच्यामुळे यांची शेवटी अशी हालत होते. जर तुम्ही पाहिलं यांच्या डीलमध्ये सगळ्यात जे आपलं मेजर मुद्दे घेऊ, कारण टाइम कमी आहे आपल्याकडे, स्कॉच विस्कीचा जो हे लोक आपल्याकडे 99% आपला जो टेरिफ आहे तो माफ करतायत स्कॉच विस्कीसाठी. आता तुम्ही मला सांगा, जेव्हा तुम्ही स्कॉच विस्कीचं जे डिमांड भारतामध्ये वाढेल, सप्लाय भारतामध्ये वाढेल, पण ऍट द एंड ऑफ द डे जो तुमचा लोकल ब्रँड आहे म्हणजे जो तुमचा ब्रेवरेजचा लोकल ब्रँड आहे किंवा अल्कोहोलचा लोकल ब्रँड आहे, आय डोंट वॉन्ट टू टेक अ नेम बिकॉज आय डोंट नो द नेम्स ऑफ द अल्कोहोल्स बेसिकली, बट IMFL म्हणजे इंडियन मॅन्युफॅक्चरिंग
जे तुमचे लाईक हे आहेत पर्टिक्युलरली ब्रँड्स आहेत त्याच्यावर खूप सारा इम्पॅक्ट पडतो या गोष्टींचा. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यात जास्त रेव्हेन्यू इम्पॅक्ट पडणार आहे तुमचा महाराष्ट्रामध्ये, पंजाबमध्ये आणि तामिळनाडूमध्ये. ठीक आहे. त्याच्यामध्ये एक दोन नावं आहेत, म्हणजे ते आता माझ्या समोरच आहे. रॉयल स्टॅक काहीतरी नाव आहे आणि बेंडर काहीतरी नाव आहे. या सगळ्या ज्या ब्रँड्स आहेत या ब्रँड्सला जर तुम्ही पाहिलं तर खूप मोठा इंडियन मेड जे आहेत तुमचे अल्कोहोल आणि त्याची डिमांड आहे याच्यावर खूप इम्पॅक्ट पडणार आहे. पण अदर साईडला जर तुम्ही पाहिलं तर युके जवळपास त्यांचा जो रेव्हेन्यू वाढवतोय 100 मिलियन पाऊंड्स पर इयर पासून जवळपास तो घेऊन जात आहेत ते, सॉरी 100 ते 120 मिलियन पर इयरचा एक्सपोर्ट बूस्ट करतायत ते पाऊंड्सचा. विचार करा, 100 to 120 मिलियन पाऊंड्सचा. तसंच ते लक्झरी कार्स आपल्याकडे 99% आता टॅक्स फ्री करतायत. आता त्याच्यामध्ये बेंटली आहे, रॉल्स आहे, रेंज रोवर आहे. या सगळ्या मोठ्या मोठ्या ज्या गाड्या गाड्या आहेत ज्याला लाईक ते कंबॅक्शन इंजिन्स जे असतात, म्हणजे ज्याच्यामध्ये पर्टिक्युलरली जर तुम्ही पाहिलं तर कोणत्याही प्रकारची ईव्हीची म्हणजे इलेक्ट्रॉनिक व्हेकल्सची सुविधा नाही नसते, अशा गाड्यांचं सर्वात जास्त हायएस्ट त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्युशन करणार आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या ज्या इंडियन मेड गाड्या आहे, टाटा आहे किंवा बाकीच्या ज्या कंपनीज आहे, म्हणजे कुठे गेला तुमचा मेक इन इंडिया? मग जर मेक इन इंडियाची बात करत होते तर आता बेंटली, रेंज रोवर, बीएमडब्ल्यू ह्या सगळ्या गाड्या तुमच्या भारतामध्ये जास्तीत जास्त चालतील. पण आपल्या ज्या भारत मेड म्हणजे काय म्हणायचे ते आपले प्राईम मिनिस्टर काय मेड इन म्हणायचे? इंडिया. नाही नाही, ते काहीतरी आत्मनिर्भर कसं म्हणायचं? आत्मनिर्भर. दुसऱ्यांच्या तुम्ही गाड्या आणल्यानंतर इकडे आत्मनिर्भर कसं म्हणायचं? आणि ते तुम्ही फ्युल इंजिन आणल्यामुळे आपल्याकडे जो पोल्युशन होतोय तो वेगळा. म्हणजे लोक त्यांचं पोल्युशन काढून आपल्याकडे पाठवतात. त्यांच्याकडे यांना समजतच नाही की ते फ्युल इंजिनच्या गाड्या किंवा ज्या कंबॅक्शन इंजिन्स वाल्या गाड्या ज्या आहेत त्या आपल्याकडे पाठवतात. त्याचं रिझन हे आहे, त्यांच्याकडे ओव्हरफ्लो झालेला पेट्रोल. आहे. त्यांच्याकडे ओव्हरफ्लो झालेला आहे, ते रिप्लेस करताय ईबीला सगळ्यांचे. आता ओव्हरफ्लो झालेलं मटेरियल कुठेतरी डिलिंग करायचं आहे ना. मग आपले साहेब आहेत, आपले साहेबांचे मित्र आहे सगळे, होते डिलिंग सगळीकडे. मेडिकल डिव्हाइसेस जर तुम्ही पाहिलं, जे मेडिकल हेल्थ केअरचं म्हणजे सगळ्यात म्हणजे तिकडचं जे भंगार आहे, तिकडचं जे भंगार आहे, म्हणजे थोडक्यात साधारण भाषा, तिकडचं जे भंगार आहे ते इकडे विकलं जातं हो, हायएस्ट कॉस्ट मध्ये. तिकडचे भंगारवाले त्यांचं काम आपल्याकडे करतात. दॅट इज व्हॉट इज द क्रिएशन ऑफ करंट मंत्रिमंडळ. आणि त्यांना बोललं की त्यांना राग येतो. अहो, आम्ही काहीतरी सांगतोय, काहीतरी समजवतोय. तुम्ही ऑल पार्टी मिटिंग म्हणजे ऑल पार्टी मिटिंग रिजनल पार्टीच्या नेत्यांकडे डोकं नसतात का? एका रिजनल पार्टीच्या नेत्याने, एका रिजनल पार्टीच्या लीडरने, अनटचेबल ज्याला म्हणायचं, महार कम्युनिटीच्या माणसाने भारताचं कॉन्स्टिट्यूशन लिहिलं की अकली कधी येणार तुम्हाला? कधी तुमचे डोके ठिकाणावर येणार? कधी तुमच्या डोक्यामध्ये तुमचे ते भेजे तुमचे चालायला चालू होतील? कॉन्स्टिट्यूशन लिहून टाकला ना. ऑल पार्टी मीटिंग म्हणजे ऑल पार्टी मीटिंग पाहिजे. भारतामध्ये तुम्हीच सगळे सर्वस्व आहे का? ही जी तुमची ते बाळासाहेबांना बोलत असतात ना, हे हे हेकेखोर आहेत सगळेजण. ए टू झेड हेकेखोर आहे ते लोक. पूर्ण अख्खी बीजेपी हेकेखोर आहे. अर्धी बीजेपी हेकेखोर आहे आणि अर्धी गुलाम झालेली आहे. त्यांना काहीच करता येत नाही. अरे सांगा तुमच्या मालकांना, जरा समजवा. थोड्या दिवसामध्ये एवढी हालत खराब होईल ना, तुमचे खायचे वांदे होतील ना, बसायचे वांदे होतील. डब्बे घेऊन दिसताल कुठेतरी रिव्हरला. एवढी एवढी दयनीय अवस्था आहे निलेश, एवढी दयनीय अवस्था आहे. म्हणजे तुमचा जीडीपी पर कॅपिटा इन्कम तुमचा जर पाहिला तुम्ही, तो एवढा सगळ्यात कमी आहे फॉर फर्स्ट 5 कंट्रीज मध्ये. इन्कम इनइक्वॅलिटी जर तुम्ही पाहिली, म्हणजे किती सारी इनइक्वॅलिटी आहे तुमच्या इन्कम मध्ये. इन्कम तुमचा डिस्ट्रीब्युटच होत नाहीये प्रॉपरली. एम्प्लॉयमेंट डिस्ट्रीब्युशन तुमचं जीडीपीवर प्रॉपर. जीडीपीवर हे लोक बोलतच नाही अजिबात. ते कशाला जीडीपीवर हे बोलतात? मंत्रिमंडळ नाही नाही, जीडीपीवर बोलतात ते, पण जीडीपी पर कॅपिटा म्हणजे प्रत्येक माणसा दरडोई उत्पन्न किती आहे त्याच्यावर ते बोलतच नाहीत ना. ते भारताचं इन्कम म्हणजे हे जो 70% माणूस कमवून देतोय, बरोबर, तो भारत आहे. आणि 70% वेल्थ जी 5 लोकांकडे आहे तो भारत बनवून टाकला या लोकांनी. पूर्ण पूर्ण कॅल्क्युलेशनची बँड वाजवून टाकलेली आहे.
तुम्ही जर सेक्टरल कॉन्ट्रीब्युशन टू द जीडीपी बघितलं तुम्ही जर, ते पण सगळं इनफॅक्ट म्हणजे म्हणजे डिस्टर्ब करून ठेवलेलं आहे. म्हणजे सर्व्हिस सेक्टर्सला तुम्ही जर पाहिलं, मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे सर्व्हिस सेक्टरमध्ये तुम्ही जवळपास 55% जीव्हीए करून टाकता, म्हणजे जवळपास ग्रॉस व्हॅल्यू ऍडेड करून टाकता तुम्ही, ऍडिशनल्स बोलतात त्याला, ते करून टाकता तुम्ही. मॅन्युफॅक्चर सेक्टरमध्ये अप्रॉक्सिमेटली 17% जीडीपी तुमची येते. पण मला असं वाटतं की तुम्ही जर व्यवस्थित काम केलं तर मॅन्युफॅक्चरिंग विल बी गोज टू दी अपर लेवल ना. तुम्ही त्याला बूस्टच करत नाही, एम्प्लॉयमेंटच प्रॉपर तुम्ही मॅनेज करत नाही. यांचं काय चाललंय ना, त्यांचं पॉलिटिक्समध्ये जास्त लक्ष चाललंय आणि बाकी सगळ्या गोष्टींकडे कमी लक्ष. एज्युकेशन एक्सपेंडिचर वाढवायला पाहिजे, रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर्स वाढवायला पाहिजे. ऑल पार्टीजला यांनी सोबत बघा, तुम्ही सत्तेमध्ये आहात, सगळ्यांनी एक्सेप्ट केलंय, ठीक आहे, ते ईव्हीएमचं चाललेलं आहे, ते येईल तेव्हा येईल, पण आता तुम्ही सत्तेत आहे, लोकांनी एक्सेप्ट केलेलं आहे. मग तुम्ही सगळ्या पार्टींना सोबत घ्या ना. किती दिवस तुम्ही हे करत राहणार आहात? किती दिवस मनुवादी मेंटॅलिटी ठेवणार आहात? आणि किती दिवस मार्जिनलाइज? तुम्ही जोपर्यंत म्हणजे ह्याचा सांगता तुम्हाला करायचा आहे तर मी सांगता करतो, जोपर्यंत मार्जिनलाइज कमिटीज, बहुजन समाजाची लोक पार्लमेंटमध्ये दिसत नाही, तोपर्यंत भारत वरती जाणार नाही. ही हिस्ट्री आहे, हे वर्तमान आहे आणि हे फ्युचर आहे. हा माझा सांगत आहे या इंटरव्ह्यूचा. क्या बात आहे राहुलजी, सांगता अतिशय धडाकेबाज केलेला आहे आणि सगळ्यांचे कान उघडणी चांगल्या प्रकारे केलेली आहे. बीजेपी वाल्यांनी समजून घेतलं पाहिजे की जर का विकास व्यवस्थित झाला आणि डिजिटल इंडिया ज्याप्रमाणे म्हणतायत तसं झालं तरच पुढे येणारं गव्हर्नमेंट त्यांचं असेल. नाहीतर मग लोक लोक निवडून देणारच नाही येत्या निवडणुकीमध्ये. एकही खासदार बीजेपीचा येणार नाही, शून्य होतील रिझल्ट. लोकांपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी आता आपण पोहोचवणार. मार्जिनलाइज कम्युनिटीला तुम्ही येऊ देत नाही ना, मार्जिनलाइज कम्युनिटीला तुम्ही दाबता, बहुजनांना तुम्ही दाबता ना. मग आम्ही आमची डोकी लावतो आणि आमची डोकी ज्या दिवशी लागतात त्या दिवशी सगळं बाहेर येतं. आता तुम्ही ठरवा तुम्हाला काय करायचं. अतिशय परखडतेने तुम्ही या ठिकाणी कान उघडणे केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. आपला जो वेळ, अमूल्य वेळ या ठिकाणी तुम्ही दिलात. लंडनमध्ये असूनही मला ते एक खूप गर्व वाटतो आणि भूषण वाटतो की लंडनमध्ये असूनही तुम्ही एक असे भारतीय आहे जो तळागाळातील लोकांचा विचार करता, समाजाचा विचार करता आणि तळागाळातील जे लोक आहेत त्यांनी संसदेपर्यंत पोहोचले पाहिजे ह्यासाठी तुमची तळमळ दिसून येते. तुमचे या ठिकाणी अतिशय मोलाचं मार्गदर्शन लाभलेलं आहे. सामान्य माणसांनी हे मार्गदर्शन लक्षात घेतलं पाहिजे. इकॉनॉमिक्स तर घेतीलच भारतातले, ते तर तुमचा फायदा घेतातच. तुम्ही दिला तरी घेतात आणि नाही दिला तरी घेतात, परंतु सामान्य माणसांनी याचा फायदा घेतला पाहिजे आणि लक्षात घेतलं पाहिजे की हे सगळं प्रबोधन आहे ते आपल्या तळागाळातील लोकांसाठी आहे. आणि येणाऱ्या काळात तशा प्रकारे बदल झाले जसे राहुलजींनी सांगितले तर खूप मोठा बदल घडेल, क्रांती घडेल, सम्यक क्रांती घडेल असं मी म्हणू शकतो. आणि आपला अनमोल वेळ दिल्याबद्दल मी सर्वांतर्फे आपले आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये आपले विचार नक्की मांडा आणि सबस्क्रायबर नसेल तर नक्की सबस्क्रायबर व्हा, सदस्य व्हा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा अशी मी विनंती करतो आणि थांबतो. नमो बुद्धाय. जय भीम, जय संविधान. जय भीम, जय संविधान.